नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक गोडाचा प्रकार बघणार आहोत, तोही दह्यापासून। तुम्ही याला श्रीखंड वडी सुद्धा म्हणू शकता। बऱ्याच जणांनी हा पदार्थ खाल्ला सुद्धा नसेल। करायला एकदम सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा पदार्थ आहे। चला तर बघूया बंगाली मिठाई रवा दाटसर भापा दही। त्याकरता लागेल आपल्याला इथे घट्ट दही। त्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दही स्वच्छ कापडात बांधून थोडं हाताने प्रेस केलं, नंतर 1 तासभर टांगून ठेवलं होतं। किंवा न टांगता हे कापड आपण चाळणीवर ठेवायचं आणि त्यावर ओझं ठेवायचं। अशा प्रकारे तयार केलं घट्ट दही। आता त्यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी कंडेन्स मिल्क। कंडेन्स मिल्क तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता। आता यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे, तसेच आपण केशरचे धागे दुधामध्ये भिजत घातलेले होते, ते सुद्धा यामध्ये घालायचे। आता इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा घालू शकता किंवा मग वरून सुद्धा सजवू शकता। एका भांड्याला तेल लावून त्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याला वरून तेल लावून आधी आपण त्यामध्ये सुद्धा केशरचे धागे टाकलेले आहेत। सर्व मिश्रण एकत्र करायचं। एका पातेल्यात पाणी ठेवायचं उकळायला आणि त्याला उकळी आल्यानंतर आपण हे भांडं त्यामध्ये ठेवायचं आणि वरून झाकण ठेवायचं। कारण आपल्या मिश्रण घातलेल्या डब्यात पाणी जायला नको, म्हणून आधी झाकण ठेवायचं किंवा ॲल्युमिनियम फॉइलनी तुम्ही कव्हर करू शकता। त्यानंतर वरच्या भांड्यावर सुद्धा झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिट शिजू द्यायचं। छान हा पदार्थ वाफेवर शिजतो आणि शिजल्यानंतर आपल्याला बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि 1 ते 1.5 तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं। फ्रीजमधून काढल्यानंतर थंडगार झालेला आहे, तर त्या डब्यामधलं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि ड्रायफ्रुट्सनी सजवून घ्यायचं। नंतर त्याचे काप करायचे। शिजायसाठी मिश्रण भांड्यात टाकल्यानंतर आपण त्यावर केशर टाकलं होतं, तर छान रंग आलेला आहे। 20 मिनिटांनंतर आपण टूथपिक घालून बघितलेलं आहे, छान तयार झालेलं आहे। आता थोडं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं। 1.5 तासानंतर फ्रीजमधून काढल्यावर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं। बटर पेपर सुद्धा काढलेला आहे, थंडगार झालेला आपल्या त्याच्या वड्या पाडून घेऊ। अशा प्रकारे आपली बंगाली मिठाई भापा दही तयार झालेला आहे ना करायला अगदी सोपा आणि अगदी 3 साहित्यामध्ये बनणारा पदार्थ आहे। आता यासाठी वापरलेलं आपण कंडेन्स मिल्क आहे, ते सुद्धा आपण घरीच कसं बनवायचं ते सुद्धा बघूया। चला तर याला लागणारे साहित्य बघूया। तर इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। कंडेन्स मिल्क खूप गोड असतं, म्हणून आपण इथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। आता एका भांड्यात आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि साखर विरेपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं। आता साखर विरलेली आहे आणि दूधसुद्धा आपलं घट्ट होत चाललेलं आहे। जसं घट्ट होईल तसं त्याला रंगसुद्धा छान येतो। दूध लगेच घट्ट होऊन जातं। आता छान घट्ट झालेलं आहे, ढवळत राहायचं। आणखी थोडं घट्ट झाल्यानंतर आपण 1 चिमूटभर यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे। त्याआधी गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला सोडा घालायचा आहे। चांगला एकत्र करायचा आणि नंतर गॅस चालू करायचा। 25-30 सेकंद परत गरम करायचं। चांगलं ढवळत राहायचं आणि त्याला चांगली उकळी येईल, आणखी थोडं दाटसर होईल। आता रंगसुद्धा जरा गर्द झालेला आहे। कंडेन्स मिल्क बनवायला फार वेळ लागत नाही। घरच्या घरी बनवलेलं कधीही चांगलं। घरी बनवलेलं असल्यामुळे आपण केव्हाही घरी मिठाई बनवली म्हणजे हे वापरू शकतो। आता हे गोड असल्यामुळे आपल्याला मिठाई कोणतीही बनवली तर त्यामध्ये साखर घालायची आवश्यकता राहत नाही, म्हणून आपण भापा दही बनवताना साखरेचा वापर केला नाही। खूपच छान कंडेन्स मिल्क तयार झालेला आहे। आता बाउलमध्ये काढून घ्यायचं। बघितल्यात किती सोपी आहेत आजच्या दोन्ही रेसिपी। नंतर याचाच वापर आपण भापा दहीमध्ये केलेला आहे। अशा प्रकारे आजच्या ह्या 2 रेसिपीज तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।